नमस्कार मित्रांनो, आज आपण जे प्रश्न घेणार आहोत ते थोडे थेरॉटिकल स्वरूपाचे वन लाइनर जे प्रश्न MPSCला येतात किंवा जेवढ्या काही सेंट्रल लेवलच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या एक्झामला येतात ते प्रश्न आपण वन लाइनर आज फोकस करणार आहोत। आज आपल्या बँकिंग चॅप्टरचा शेवटचा टॉपिक आहे। हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, हे प्रश्न नेहमी पेपरला विचारले जात असतात। तर आपण बघूया हे जे इम्पॉर्टंट लॉंग फॉर्म आहेत जे पेपरला ऑलवेज विचारले गेले आहेत किंवा याची शक्यता जास्त आहे। तर त्यामध्ये NEFT म्हणजे काय? NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, त्याला आपण NEFT म्हणतो। त्यानंतर दुसरा आहे RTGS म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट। तिसरा टॉपिक आपला आहे MICR मॅग्नेटिक लिंक कॅरेक्टर रिकॉग्नायझेशन कोड, मॅग्नेटिक लिंक कॅरेक्टर रिकॉग्नायझेशन कोड। हा जो कोड आहे या कोडच्या अंतर्गत जेवढे की चेक आहे चेकच्या वर जो कोड असतो तो विशिष्ट कोड जो असतो तो MICR स्वरूपाचा असतो, जो चेकच्या खाली काही विशिष्ट अंकावर दिलेला असतो तो। तर त्यानंतर आहे CTS चेक ट्रान्झॅक्शन सिस्टीम, हे क्विक सिस्टीम आहे चेकला ट्रान्झॅक्शन करण्याची, म्हणजे लवकर चेक आपल्याला व्हेरीफाय करून पुढे पाठवता येतो CTSच्या माध्यमातून। त्यानंतर हा शब्द जर आपण नेहमीच वापरतो IFSC कोड दे, IFSC कोड द्या तुमचा काय तर बँकेच्या अकाउंटचा। तर IFSC म्हणजे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड, इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड, इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड म्हणजे IFSC। त्यानंतर 2013 पासून जे सुरू झालेलं आहे KYC नो युअर कस्टमर, म्हणजे नेमका ग्राहक तुमचा कोण आहे, कुठे राहतो, त्याचा व्यवसाय काय या संबंधी पूर्ण माहिती म्हणजे KYC करणं आपल्याला नवीन खातं उघडण्यासाठी गरजेचं आहे। KYC नो युअर कस्टमर। आणि 1973 पासून जे ऑनलाईन स्वरूपात सुरू झालं आहे ते म्हणजे स्विफ्ट, सोसायटी फॉर वर्ल्ड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन, सोसायटी फॉर वर्ल्ड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन म्हणजे स्विफ्ट, जे एक सॉफ्टवेअर आहे ज्यामधून बँकिंग सिक्युरिटीसाठी जे वापरले जाते ते 73 मध्ये सुरुवात केल्या गेला आहे। अशा प्रकारचे आपण मुख्यतः हे पाहिले। त्यानंतर कोर बँकिंग एक मेन ब्रँच असते, ती मेन ब्रँचला इतर बँक जे खाती आहेत ते अटॅच असतात, त्याला कोर बँकिंग म्हणून संबोधल्या जाते। उदाहरणार्थ तुम्ही अकोटला राहता, तुमची ट्रान्सफर अकोल्याला झाली, तुमची ट्रान्सफर अकोला झाली, तुमचं खातं अकोटचे SBI मध्ये होतं, तर तुम्ही अकोल्याच्या SBI मधून सुद्धा तुमचे व्यवहार करू शकता। ते कशाच्या माध्यमातून? तर कोर बँकिंगच्या माध्यमातून। कोर बँकिंग मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही जे काही बँकिंगचा यूज करता त्या बँकिंगला मोबाईल बँकिंग म्हणतात। याचा वापर 2009 मध्ये SMS बँकिंगच्या नावाने सुद्धा सुरू झाला होता। त्यानंतर आहे डिजिटल बँकिंग। डिजिटल बँकिंग म्हणजे काय? तर पेपरलेस बँकिंग सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। पेपरचा वापर न करता जी बँकिंग केली जाते त्याला आपण डिजिटल बँकिंग म्हणतो। त्यानंतर पुढचा आहे व्हर्च्युअल बँकिंग। व्हर्च्युअल बँकिंग म्हणजे ब्रँचलेस बँकिंग। कोणत्याही प्रकारची ब्रँच नाही, ATMच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून, नेटच्या माध्यमातून जे बँकिंग व्यवहार केले जातात त्याला ब्रँच नसते, त्याला व्हर्च्युअल बँकिंग या नावाने संबोधल्या जाते। नॅरो बँकिंग जेव्हा RBI 2013 पासून झालं, RBI आपल्या जे अदर बँक आहेत त्यांना नियमामध्ये सूट देऊन बँकिंग व्यवहार करण्याची परवानगी देते, तेव्हा त्या बँकेला नॅरो बँकिंग असं संबोधल्या जाते, नियमामध्ये सूट देऊन। त्यानंतर ग्रीन बँकिंग सांगायचं काम नाही आहे, ग्रीन म्हणजे जे पर्यावरण आहे त्या संबंधीची बँकिंग आहे ती ग्रीन बँकिंग अमेरिकामध्ये 9 मध्ये सुरू झाली होती। त्यानंतर शॅडो बँकिंग, ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत NBFC,
नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत त्या जेव्हा लोन देतात तेव्हा त्याला शॅडो बँकिंग असं म्हणतात. ही संकल्पना सुद्धा 2013 ला उदयाला आलेली आहे. शॅडो बँकिंग, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जेव्हा लोन प्रोव्हाइड करतात तेव्हा त्याला नॉन बँकिंग संबोधले जाते. त्यानंतर पेमेंट बँकिंग, पेमेंट बँक म्हणजे आपण जी पोस्ट पेमेंट बँक नावाने सध्या बघतोय ती म्हणजे पेमेंट बँक. यामध्ये आणखी एक महिला बँक जी प्रथमतः दिल्लीला सुरू झाली होती 2013 मध्ये, घोषणा मुंबईला मात्र सुरू दिल्लीला, आणि ती आता SBI मध्ये 1 एप्रिल 2017 पासून ती SBI मध्ये मर्ज करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे इस्लाम तत्वावरची बँक चालते ती इस्लामिक बँक 2010 पासून तिची प्रथमतः स्थापना केरळमध्ये इस्लामिक बँक आपण पाहू शकतो. अशा प्रकारचे ह्या बँकिंग सिस्टम. त्यानंतर आता जे ऑनलाईन क्वेश्चन आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर 2011च्या जनगणनेनुसार 54.46% हे भारतीय लोक जे आहेत ते मोबाईल बँकिंगचा यूज करतात ग्रामीण भागामध्ये. तर शहरी भागामध्ये हा आकडा जवळपास 68% पर्यंत आहे. ओके, पुढचा आपला महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रधानमंत्री जनधन योजना केव्हा सुरू झाली? सांगा. 28 ऑगस्ट 2014 ला ती सुरू केली होती. तर त्यासंबंधी पुढचा प्रश्न जो आपला आहे तो म्हणजे चेकची सुरुवात भारतामध्ये कोणत्या बँकेने प्रथमतः केली माहिती आहे का? भारतामध्ये चेक व्यवस्था सुरू करणारी बँक होती बंगाल बँक. बंगाल बँकेने पहिल्यांदा भारतामध्ये चेक व्यवस्था सुरू केली होती. त्यानंतर पहिली बचत बँक ही सुद्धा बंगाल प्रेसिडेन्सी बँक, जिने पहिली बचत बँक भारतामध्ये सुरू केली, बंगाल प्रेसिडेन्सी बँक. त्यानंतर परदेशात ज्या बँकेच्या सर्वात जास्त शाखा आहे असं म्हटल्याबरोबर डोळ्यासमोरची बँक येते ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. आता परदेशात जिच्या शाखा आहेत ते झालं SBI. आता अशी कोणती विदेशी बँक आहे जिच्या भारतामध्ये शाखा जास्त आहेत? तर ती आहे स्टँडर्ड चार्टर्ड बँक. स्टँडर्ड चार्टर्ड बँक जिच्या भारतामध्ये सर्वाधिक विदेशी बँक शाखा भारतामध्ये आहे. त्यानंतर इंटरनेट बँकिंगची सुरुवात करणारी भारतामध्ये बँक कोणती? ICICI. पहिली भारताची वैश्विक बँक सुद्धा तिला संबोधल्या जाते. भारताची पहिली वैश्विक बँक, त्यानंतर भारताची पहिली इंटरनेट बँकिंग सुरू करणारी बँक ते म्हणजे ICICI. ATM पण सुरू केलं असेल भारतात. ATM ची सुरुवात करणारी बँक म्हणजे ATM HSBC या बँकेने भारतामध्ये सर्वात पहिले ATM ची सुरुवात केली होती 1987 पासून. ATM ऑटोमॅटिक टेलरिंग मशीन, ऑल टाइम मध्ये नाही, ऑटोमॅटिक टेलरिंग मशीन ATM HSBC बँकेने 87 मध्ये सुरू केली होती. त्यानंतर सध्या सर्वाधिक गाजणारा प्रश्न म्हणजे टॉपिक म्हणजे म्युच्युअल फंड. तर भारतामध्ये म्युच्युअल फंड सुरू करणारी बँक कोणती असेल? तर SBI. भारतामध्ये म्युच्युअल सुरू करणारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर क्रेडिट कार्ड भारतामध्ये सुरू झालं ते क्रेडिट कार्ड भारतामध्ये सुरू करणारी बँक कोणती आहे? तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया. या बँकेने भारतामध्ये प्रथमतः क्रेडिट कार्डची सुरुवात केली होती. क्रेडिट कार्ड म्हणजे काय मी मागच्या सेशनमध्ये तुम्हाला समजून सांगितलं आहे. त्यानंतर भारतामध्ये बोलकं ATM म्हणजे जे बोलणारे ATM आहे ते सुरू करणारी बँक कोणती आहे? बोलकं ATM. तर ती होती युनियन बँक ऑफ इंडिया. भारतामध्ये बोलकं ATM सुरू करणारी बँक युनियन बँक ऑफ इंडिया. त्यानंतर भारतामध्ये बँकेचा लोकपाल कायदा
कोणत्या वर्षी पारित झाला तर 1995 मध्ये पारित झाला. बँकिंग लोकपाल. भारताची पहिली लघु वित्त बँक कोणती तर कॅपिटल स्मॉल फायनान्स. कॅपिटल स्मॉल फायनान्स. भारताची पहिली नवीन खासगी बँक जी 1994च्या वेळेस स्थापन झाली होती ती बँक होती UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. तिचंच नामकरण 2003-04 मध्ये ॲक्सिस मध्ये झालेलं आहे. ॲक्सिस बँक पहिली नवीन खासगी बँक UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया जी स्थापना 64 झाली होती तिचं प्रायव्हेट बँकेमध्ये रूपांतरण हे 2003-04 मध्ये झालं आणि नामकरण झालं ॲक्सिस UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. त्यानंतर आधार पेच्या द्वारे बायोमेट्रिक देय पद्धत जी सुरू करणारी बँक आहे भारतामध्ये ती बँक कोणती असेल जिची स्थापना 2015 मध्ये केली. IDFC. 15 मध्ये ज्या बँकेची स्थापना झालेली आहे IDFC हिला आपण पहिली इन्फ्रास्ट्रक्चर बँक सुद्धा म्हणू शकतो. भारताची पहिली आय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन IFC. इन्फ्रास्ट्रक्चर बँक भारताची पहिली इन्फ्रास्ट्रक्चर बँक IDFC. त्यानंतर भारताची पहिली पेमेंट बँक ही एअरटेल आहे. तर ठेवीवर कॅशबॅक देणारी पहिली बँक ही पेटीएम बँक आहे. ठेवीवर कॅशबॅक देणारी पहिली बँक. तर प्रथम इस्लामिक बँक जी आहे मी यापूर्वी सांगितलं ती केरळमध्ये सुरू झाली. पहिली महिला बँक त्याची घोषणा मुंबईत झाली परंतु दिल्लीला पहिली बँक स्थापन केल्या गेली 2013 जी पुढे SBI मध्ये मर्ज झाली. पहिलं किसान क्रेडिट कार्ड जे आहे ते 1998 मध्ये अटल बिहारी काळात द्यायला सुरुवात झाली होती. तर सरकारच्या मालकीची पहिली पेमेंट बँक म्हणजे पोस्ट ऑफिस पेमेंट बँक. अशा प्रकारचे विविध जीकेचे प्रश्न आपण यामध्ये पाहू शकतो. हे जीकेचे प्रश्न सुद्धा आहेत. त्याप्रमाणे थेरॉटिकल नॉलेज सुद्धा आपण याला म्हणू शकतो. तर वन लायनरमध्ये किंवा 4 जोड्यामध्ये सुद्धा हे प्रश्न निर्माण होऊ शकतात. तर या संबंधी पूर्वीचे जे प्रश्न आहेत म्हणजे भारताची पहिली बँक कोणती, पूर्ण भारतीयांची पहिली बँक कोणती, सर्वात जुनी भारतीयांची बँक कोणती, भारताबाहेर शाखा काढणारी पहिली बँक जे आपण बँक ऑफ इंग्लंड म्हणतो हे प्रश्न आपण मागच्या सेशन मध्ये घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण पूर्णच्या पूर्ण आपलं बँकिंग सिस्टम इथे संपवत आहोत. तर यामध्ये आणखी एक छोटासा पॉइंट म्हणजे जगामध्ये बँकिंगचे 2 प्रकार पाहायला भेटतात. एक युनिट बँकिंग सिस्टम, दुसरं ब्रँच बँकिंग सिस्टम. युनिट बँकिंग म्हणजे ज्याची कुठेही शाखा नसते ते म्हणजे युनिट बँकिंग सिस्टम हे अमेरिकामध्ये पाहायला भेटते. तर ब्रँच बँकिंग सिस्टम म्हणजे भारतामध्ये जी बँकिंग सिस्टम आहे तिला ब्रँच बँकिंग सिस्टम म्हणतात. इंग्लंडमध्ये सुद्धा ही ब्रँच बँकिंग सिस्टम पाहायला भेटते. इथे आपलं कंप्लीट बँकिंग सिस्टम संपते. हे संपलं तरी मी तुम्हाला काही या संबंधीचे टास्क दिले होते आणि काही सांगितलं होतं की तुम्हाला काही गोष्टी या स्वतःहून काढायच्या आहेत. तर आठवण असू द्या, जर तुम्हाला चांगल्या प्रकारे बँकिंग सिस्टमचा अभ्यास करायचा असेल, कंबाईनच्या एक्झामला बँकिंगवर 2 प्रश्न हमखास दरवेळेस झालेले आहेत आणि राज्यसेवा मेन पर्यंत सुद्धा बँकिंग सिस्टमवर प्रश्न विचारल्या जातात. तर यामध्ये आपण जो टॉपिक सोडलेला आहे तो टॉपिक तुम्हाला घरी करायचा आहे. तो टॉपिक म्हणजे काय तर 1969 मध्ये ज्या 14 बँका राष्ट्रीयकरण झाल्या त्या तुम्हाला काढायच्या आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 1980 मध्ये ज्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्या 6 बँकांचं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर 1991 पर्यंतच्या म्हणजे पूर्वीच्या ज्या जुन्या बँका आहेत 12 बँका, जवळपास 12 बँका त्यांचं तुम्हाला माहिती काढायची आहे. आणि ज्या याच्यानंतरच्या नवीन बँक आहेत, न्यू बँक 1994 पासून ज्या स्थापन झाल्या त्या तुम्हाला काढायच्या आहेत. हे तुम्हाला माहितीपूर्ण काढायचे आहे. त्यानंतर SBIच्या असोसिएट बँका ज्या 17 मध्ये मर्ज झाल्या
त्या कशा प्रकारे मर्ज झाल्या त्या काढायच्या आहेत आणि या मिळून भारतामध्ये एकूण 20 बँका होत्या. मग पहिली एक बँक मर्ज केली गेली, त्यानंतर आता परत मागच्या वर्षी 19 मध्ये परत बँकांचं मर्ज केलं गेलं, जे 1 एप्रिल 2020 ला त्यांचं मर्ज इम्प्लिमेशन करंटमध्ये आपण प्रश्न पाहू शकतो जे लागू झालं. मग त्या 5 बँका आणखी मर्ज केल्या गेलेल्या आहेत, 5च बँका त्यांना कमी केल्या गेलेल्या आहेत. तर त्या कोणत्या कोणत्या कमी केल्या गेल्या त्या पण तुम्हाला काढाव्या लागतील. हे तुम्हाला करंटच्या हिशोबाने आणि बँकिंगसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. इथे आपलं बँकिंग चॅप्टर संपते. आपण पुढे परत भेटूया उद्याला एका नवीन टॉपिकसह, जो जास्त महत्त्वाचा असेल तो टॉपिक आपण पहिले घेऊ. तर त्या टॉपिकला आपण उद्या सुरुवात करणार आहोत. आठवणीने रोज व्हिडिओ पाहत चला. रोज एक व्हिडिओ आपण अपलोड करतोय, जास्त ट्रेस घेऊ नये म्हणून आपण शॉर्ट व्हिडिओ 20 मिनिटं 30 मिनिटं आपल्या मानसिकतेचा विचार करून आपण व्हिडिओ बनवतोय आणि सर्व टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या मते तरी माझा 14 वर्षाचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सांगतो की इतके प्रश्न जरी आपण जे आपण सेशन पाहिले 5 सेशन बँकिंगचे इतके जरी केले तरी या बाहेरचा प्रश्न शक्यतोवर हा बँकिंग सिस्टम मध्ये जायला नको. तरी पण एक अदर रिव्हिजन तुम्ही मारायला यावर पुस्तकातून हरकत नाही आहे. त्यातर व्हिडिओ जरी वारंवार बघितले तरी तुमचा बँकिंग सिस्टमचा पूर्ण अभ्यास होऊ शकतो. उद्या आपण परत भेटूया नवीन टॉपिकसह. तिथपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या आणि आपण कोरोनाला हरवणार जाऊ, जिंकणार जाऊ आणि आपली MPSC ची एक्झाम होणारच आहे आणि आपण भावी अधिकारी आयुष्यात बनणारच आहोत. या पॉझिटिव्ह थिंकिंगने वागा आणि निगेटिव्ह होऊ नका. अभ्यास करत राहा. अभ्यास कधीही वाया जात नसतो, कुठे ना कुठे कामात येतच असतो. म्हणून परत सांगतो, घरी राहा, सुरक्षित राहा आणि आपलं जे कर्म आहे सध्या विद्यार्थी दशेतलं अभ्यास करणे ते करत राहा. ठीक आहे, परत भेटू नव्या एका सेशनसह. तिथपर्यंत गुड बाय.